सीमा कक्षामध्ये झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत युवा समितीच्या शिष्टमंडळाने सीमा भागात होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती दिली। बेळगावसह सीमा भागातील मराठी माणूस हा गेली 70 वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे। कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांवर येनकेन प्रकारे गुन्हे दाखल केले जातात। काही तथाकथित कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडत मराठी भाषिकात एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक सुरू असून कुठे ना कुठे सीमा लढ्यात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना वेठीस धरलं जातं। परवा झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत जय जय महाराष्ट्र गीत लावल्याचा ठपका ठेवत 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात मराठीची मागणी केली म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। तसेच बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर शाई फेक करून विटंबना केली होती म्हणून शिवभक्तांनी बेळगाव येथे त्या समाजकंटकांचा निषेध करून निदर्शने केली। यासाठी त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करत त्यांना 40 ते 45 दिवस तुरुंगवासात पाठवण्यात आले। यावर न थांबता शिवभक्त युवकांना रौडी शीटर यादीमध्ये टाकण्यात आले व प्रत्येक सणावाराच्या दरम्यान त्यांना गंभीर गुन्हेगाराची वागणूक देत नोटिसा पाठवल्या जातात। या सर्व प्रकारात आपण लक्ष घालून सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारे अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली। नमस्कार। आज मुंबई मंत्रालयामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाची जी तज्ज्ञ समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। धैर्यशील दादा माने यांच्या निरोपावरून आम्ही त्या बैठकीला त्या ठिकाणी आज उपस्थित होतो। त्या बैठकीमध्ये कोर्टाच्या कामकाजाबद्दल किंवा सुप्रीम कोर्टातला खटला कसा पुढे नेता येईल याच्याबद्दल त्या कमिटी लेवलवर चर्चा झाली। त्याचबरोबर संघटनेतले चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही सध्याला सीमा भागात जो काही प्रकार चालला आहे, जो काही अन्याय कर्नाटक सरकारच्या कडून मराठी भाषिकांवर होतोय, मराठी भाषा संपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे। कन्नड सक्तीचा फास दिवसेंदिवस आवळत आहे। या सगळ्याची सविस्तर माहिती त्यांना दिली। यावर लवकरच काहीतरी ठोस उपाययोजना करू किंवा समन्वय साधण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्या ठिकाणी धैर्यशील दादा माने यांनी आम्हाला दिलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून आमची तडीपारीची नोटीस असो किंवा आता कालचंच उदाहरण म्हणजे काल परवाचं विसर्जना दिवशी जय जय महाराष्ट्र माझा गाणं लावल्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्या मंडळावर त्या मंडळातल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता। म्हणजे अगदी एवढ्या बारीक बारीक गोष्टींचा कशा पद्धतीने विचार करून कर्नाटक सरकार एकंदरीतच महाराष्ट्र या शब्दाची ॲलर्जी कुठेतरी कर्नाटक सरकारला झाले आणि याची जाणीव आम्ही त्यांना आज करून दिलेली आहे। ह्या गंभीर विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उच्चाधिकार समितीमध्ये हा विषय घेतला जाईल असं आश्वासन धनंजय महाडिक साहेबांनी धैर्यशील दादा माने यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याचबरोबर तज्ज्ञ समितीची यानंतर एका ठराविक वेळेनंतर सातत्यानं बैठक घेऊन लवकरात लवकर हा खटला कसा चालेल किंवा हा प्रश्न मार्गी लागेल यासाठी ते प्रयत्न करतीलच। आमचे बेळगावचे कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट महेश बिर्जे सर त्या कमिटीचे सदस्य म्हणून त्या बैठकीत होते। त्यांनी सुद्धा या बेळगावात कर्नाटक सरकार कशा पद्धतीनं चळवळीत काम करणाऱ्या तरुणांना या चळवळीपासून दूर करण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करत आहे याची माहिती दिली। आम्ही सुद्धा सविस्तर ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याची माहिती दिली आणि लवकरच यावर काहीतरी ठोस तोडगा काढू असं सांगितलंय। त्याचबरोबर कोल्हापूर किंवा सीमेलागत किंवा एकंदरीतच बेळगावमध्ये एका गोलमेज परिषद किंवा एखाद्या सभेचं एखाद्या चर्चासत्राचं आयोजन महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ समिती, उच्चाधिकार समिती आणि जी बेळगावातली चळवळीतली प्रमुख लोक आहेत यांना सोबत घेऊन एखादी बैठक अरेंज करावी, एखाद्या बैठकीचं आयोजन करावं आणि या सगळ्या गोष्टींचा सविस्तर उहापोह होऊन त्यावर काहीतरी ठोस पावले उचलावीत अशी विनंती त्यांनी केल्यानंतर त्यांनी लवकरच पुढच्या बैठकीमध्ये याची चर्चा करून यावर काहीतरी ठोस मार्ग काढू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी अशोक घगवे, राजू पाटील, सुरेश जाधव, साईराज कुकजी, दिगंबर कांबले आदी उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।